Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. काय तुम्ही पण रात्रंदिवस प्रचंड मेहनत करताय, परंतु तुमच्या मेहनतीला फळ येत नाहीये. तुमच्याकडे खूप सारे पैसे येत आहेत, पण ते शिल्लक राहत नाहीयेत. जर तुमच्याबरोबर असं काही होत आहे, तर मी आजच्या व्हिडिओमध्ये अशा 5 सवयी तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुम्ही त्या अवॉइड करून किंवा त्या सवयी बदलून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप चांगली प्रगती करू शकता, वेल्थ क्रिएट करू शकता. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. माझी 23 वर्षाला फायनान्समध्ये काम करतोय. आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. मला खूप सारे लोक भेटतात आणि मला म्हणतात की सर, काबाड कष्ट करतोय, आज 20 वर्ष झाले, 30 वर्ष झाले, पैसे येतात पण राहत नाहीत, कुठे जातात काही कळत नाही. आयुष्याचं गणित विस्कळीत झालंय. कर्ज, मुलांचं शिक्षण, दवाखाना आणि घरातली भांडणं यांनी जीव मेटीकुटीला आलेला आहे. मित्रांनो, हे सगळं तुमच्या आयुष्यात जर घडत असेल तर ह्या ज्या 5 सवयी आहेत या तुमच्यात आहेत का ते चेक करा, आणि जर असतील तर त्यांना त्या तात्काळ बदला. काय होतं, काम चालू आहे, पैसा येतोय, तरीही स्ट्रगल आहे. जर हे लाईफ आहे तर ते बदलता येऊ शकतं आणि ते छोट्या छोट्या स्टेपनी 100% बदलू शकतं, पण ती स्टेप घ्यायची तयारी तुमची असली पाहिजे. श्रीमंती माझ्या मते पहिली सवयींमध्ये येते आणि त्याच्यानंतर जीवनात येते. बघा, माणसाला सवयी डेव्हलप कराव्या लागतात. कोणती सवय मला श्रीमंतीकडे घेऊन चालली आहे, कोणती सवय मला गरिबीकडे घेऊन चालली आहे. पहिलं तर आहे ना, पेन कागद घ्या. मला कोणकोणत्या सवयी मी दररोज फॉलो करतो, छोट्या मोठ्या त्या लिहा. जर बदलायचं जीवन तर हे करावं लागेल कृतीमध्ये. मग आता त्यातल्या कोणत्या सवयी मला श्रीमंतीकडे घेऊन चालल्यात आणि कोणत्या सवयी मला गरिबीकडे घेऊन चालल्यात. जेव्हा मला श्रीमंत व्हायचं डिसाईड झालं, तेव्हा मी लिस्ट बनवली, माझ्या काय सवयी मी फॉलो करतो. पर अक्षरशः सकाळी उठण्यापासून मी 5ला उठतो, हे करतो, ते करतो, ते करतो. माझ्या लक्षात आलं की याच्यातलं कोणत्याच सवयी मला श्रीमंतीकडे घेऊन जात नाही. मग श्रीमंतीकडे जायचं मी काय सवय लावली पाहिजे. तो पहिला विचार आला की मी काय केलं पाहिजे, की बाबा मला जर श्रीमंत व्हायचं तर मला आर्थिक ज्ञान असलं पाहिजे, मला व्यवसायाचं ज्ञान असलं पाहिजे. मला हे मग ते कुठून येईल. मग फायनान्शियल बुक्स मी दररोज सकाळी 5 ते 10 पानं फायनान्शियल बुकची वाचायला सुरुवात सवय लावली. मग ते वाचत असताना मी अजून विचार केला की अजून काय, तर मी काही फायनान्शियल कोर्सेस केले पाहिजेत. मग ते फायनान्शियल कोर्सेस करून आलो. मग मला कळलं की मी काहीतरी बचत केली पाहिजे, बचतीची सवय लावली पाहिजे, छोटी बचत. मग पुढे मला ते SIP वगैरे कळलं. मग मी 500 रुपये महिन्याला SIP सुरू केली, सवय. मग मी ते लिस्ट बनवली आणि मग ते टिक करत गेलो. मी ही सवय 500 रुपये ठीक आहे ना, त्यावेळेला मला ते योग्य वाटले. तर सवय कोणकोणत्या, मग ते सवयी बदलल्या की आयुष्य बदल. बघा, पैसा हे फायनल प्रोडक्ट आहे, इट्स अ रिझल्ट. मनी इज द रिझल्ट. सवय हे ऍक्च्युअल प्रोसेस आहे. रिझल्ट काय येणार त्याचा. रिझल्ट जर गरिबी आणायचा आहे तर त्याच्या सवयी फॉलो करायच्या. त्या कोणत्या करतायत, कोणत्या हॅबिट्स आहेत ज्या तुम्हाला देत नाहीत. बघा, श्रीमंती अगोदर कृतीत येते, सवयीमध्ये येते, कळलं का. आणि रिझल्ट हा पैशात येतो. पैसे असणं किंवा पैसे नसणं हे रिझल्ट आहे, परिणाम आहे सवयींचा. सो श्रीमंती आधी हॅबिट्समध्ये येते आणि श्रीमंत सुरुवात विचारांमधून होते. दुसरी गोष्ट काय, डेली रुटीन, रोजच्या सवयी भविष्य घडवतात. तुम आदते बनाते हो, आदते आपका भविष्य बनाती है. तुमच्या सवयी तुमचं आयुष्य बनवतात. सवयी कोणत्या आहेत, गरिबीकडे जाणार आहे, श्रीमंतीकडे, सांगतो. डिसिजन घे. छोटे निर्णय सुद्धा मोठा इफेक्ट तुमच्या जीवनावरती टाकू शकतात. सगळ्यात पहिलं हे अडॉप्ट करा की तुमच्या काही सवयी चुकीच्या आहेत, त्याच्यामुळे तुम्ही फायनान्शियल स्ट्रगल करत आहात. तुम्ही जे काही कमवत आहात त्याच्यामधले तुमच्याकडे पैसे शिल्लक राहत नाही आहेत, तुम्ही स्ट्रगलिंगमध्ये आहात. याचं कारण तुमच्या सवयींमध्ये दडलेलं आहे. मग त्या कोणत्या सवयी आहेत तेही जाणून घेऊ आणि त्या बदलण्याचा प्रयत्न पण करू. आता मला जे वाटतं की पहिली सवय, प्रत्येक गोष्ट उद्यावर ढकल. काय चांगलं करायचं उद्या बघू, नंतर बघू, पैसे आल्यावर बघू. मला एक सांगा, एक पुस्तक घेऊन, समजा रिच डॅड पुअर डॅड आहे किंवा रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन आहे किंवा द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आहे किंवा इंटेलिजंट इन्व्हेस्टर आहे, मग हे पुस्तक घेऊन 5 पानं वाचणं सकाळी उठल्यानंतर, याच्यासाठी कोणते पैसे लागतात. बघू नंतर, करू नंतर. अरे मी इथं दर हप्त्यातून मला 2-3 व्हिडिओ येत असतील, व्हिडिओ बनवतायत, तुम्ही ऐकताय पण कृती करताय का. सर, नॉलेज, मी असं म्हणतो की एज्युकेशन इज इन्फॉर्मेशन नॉट अ ट्रान्सफॉर्मेशन. शिक्षण माणसाला फक्त इन्फॉर्म करता, आयुष्य बदलत नाही. ज्ञान असणं कृतीशिवाय शून्य आहे. आणि कृती करायला तुम्ही उद्या म्हणता, योग्य कृतीला तर तुम्ही उद्याच म्हणता, बघू नंतर म्हणता.
हे सगळ्यात मोठं फेल्युअरचं कारण आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मी खूप साऱ्या लोकांना म्हणजे मी इन्व्हेस्टिंग सुरू केलं, मी बऱ्याच वेळेला हा किस्सा सांगतो लोकांना की मी माझ्यावर माझ्या मित्रांना सांगितलं, नातेवाईकांना, त्यांनी काय म्हटलं बघू नंतर. आज साहेब माझे जे काही इन्व्हेस्टिंग आहे ती खूप चांगली कन्वर्ट झाली, अजूनही ते तिथं स्ट्रगल करतायत. मग मी म्हणतो माझ्यावर 500 रुपये इन्व्हेस्टिंगचा निर्णयच घेतला असतात तर आत्ता पण त्यांना म्हटलं ना नाही आता ते पोराचं शिक्षण चालू आहे, हप्ते भरावे लागत आहेत, काय करतायत ते काय करतायत त्यांच्या श्रीमंतीला, त्यांच्या वेलबिंगला, त्यांच्या म्हणजे चांगल्या आयुष्याला नंतर बघू म्हणतायत आणि गरिबीला प्रॉब्लेम्सला कवटळतात. सो ही आहे, पण पुढच्या महिन्यापासून सुरू करतो, थोडे पैसे जमा झाले की बघतो, वेळ मिळाला की बघतो. खरी समस्या काय, नंतर करू. हे सर्वात महागडं वाक्य आहे आयुष्यात आहे ना, ह्या वाक्याने सगळं आयुष्य बरबाद केलंय. नंतर बघू, काहीच चांगलं करा नंतर बघू, पार्टी करायची नंतर आहे ते आताच करू, गाडी घ्यायची नंतर करू नये आताच घेऊ, कर्ज काढू कारण शेजाऱ्याला दाखवायची, सगळ्याला दाखवायचं ना. सो चांगल्या गोष्टी करताना नंतर करू हे सगळं भाग. परफेक्ट टाइम कधीच येत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे लई तुमच्याकडे खूप सारे पैसे असतील मग तुम्ही कराल असं कधीच नाही. पैसे नाहीत म्हणूनच करायचं आहे. डिले ही सर्वात मोठी हानी आहे आणि आमच्या कंपाऊंडिंगमध्ये तर म्हटलं जातं की तुम्ही डिले कॉस्ट जी बेअर करताना ती अनलिमिटेड आहे. उशीर म्हणजे जी गोष्ट जेव्हा करायला पाहिजे तेव्हाच करायला पाहिजे. खूप उशीर झाला तर ती फळ देत नाही, ती त्रास देते. सो मला असं वाटतं की आत्तापर्यंत झालेला उशीर खूप आहे, तर ज्या काही फायनान्शियल ॲक्शन्स तुम्हाला घ्यायच्यात तर तुम्ही तात्काळ घेणं गरजेचं आहे. डिले कॉस्ट काय, वेळ जातो प्रत्येक दिवस उशीर म्हणजे एक संधी कमी होते. एक संधी नाही, मी दुनियातलं सगळ्यात जास्त इंटेलिजंट विचार करणारा व्यक्ती काय म्हणतो माहिती आहे का, कंपाऊंडिंग हे जगातलं 8वं आश्चर्य आहे. अल्बर्ट आईन्स्टाईन. आता 7 आश्चर्य आपल्याला माहित आहेत, हे 8वं आश्चर्य कंपाऊंडिंग आहे. आणि डिले कॉस्ट तुम्ही म्हणजे कल्पना नाही करू शकत तेवढं प्रॉब्लेमॅटिक आहे. ऑपॉर्च्युनिटी जाते, संधी थांबणार नाही, संधी निघून जाणार आणि संधी गेल्यानंतर पश्चाताप करणं. मी असं हमेशा लोकांना म्हणतो की यार ह्या ज्या इनोव्हेटिव्ह आयडिया असतात त्या काही सगळ्यांना एकाला सुचली आणि त्यांनी केली असं नाही आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, छत्रपती शिवाजी महाराजांनी. स्वराज्याचा विचार फक्त शिवाजी महाराजांनाच आला असेल का? त्या काळातल्या खूप साऱ्या महिलांवरती अत्याचार होते, मुघल खूप काही प्रॉब्लेम करत होते किंवा आदिलशाही खूप सारी प्रॉब्लेम्स करत होती. आलंच असेल की बगावत करूयात. विचार सगळ्यांमध्ये आला असेल. ॲक्शन ज्यांनी घेतली, कृती ज्यांनी केली, उशीर ज्यांनी नाही केला. आज किती वर्षापासून म्हणजे दैवत आहे महाराष्ट्राचं, माझं दैवत आहे, तुमचं दैवत आहे, एक कृती. आणि त्या लोकांनी उशीर केला, बाकीच्यांनी सेम थिंग. मी सुरुवात केली, नंतर बघू म्हटलं असतो, डिले केलं असतं तर आज कदाचित जे तुमच्या समोर उभा राहिलो ते कदाचित राहू शकलो नसतो. उशीर करू नका, संधी निघून जातात, परत येत नाही. मध्ये आम्ही शाळेचा प्रोजेक्ट केला, मी खूप साऱ्या लोकांना अप्रोच झालो की यार आम्हाला आहे ना ट्रस्ट बनवायचं आहे, तर तुम्ही ट्रस्टी व्हा, एवढं आपण हे करूयात कॉन्ट्रीब्युशन. गेली संधी. आता खूप लोकांना वाटतं की आम्ही त्यात पार्टिसिपेट करायला पाहिजे होतं, तर आता काय संधी आहेत का विचारतात. वेळ गेल्यानंतर काही उपयोग नाही आहे. अपॉर्च्युनिटी येते जेव्हा खुदकिस्मती दरवाजा वाजवतो ना तेव्हा उघडायचं. आत्ता मार्केट खाली पडलं होतं, मी कंटिन्यू फोन करत होतो लोकांना की सर मार्केट खाली आहे, व्हॅल्युएशन चांगलं वाटतंय, पैसे टाका, युद्ध आज ना उद्या बंद होईल. गेली संधी. आता लोक फोन करतात सर आता काही नाही. मला ते एक भादरने असं ऐकवलं की 18,000 निफ्टी जाणार आहे आणि तुम्ही काय सांगता. म्हटलं सर STP निघून तो आपण बघा, अशा संधी परत येत नाहीत. आणि वॉरन बफेंना म्हणजे मी तर देव मानतो ते वॉरन बफे म्हणतात की बाय फिअर अँड स्टे अवे फ्रॉम द ग्रीड. म्हणजे काय, वेन अदर्स आर ग्रीडी बी फिअरफुल वेन अदर्स आर ग्रीडी, बी ग्रीडी वेन अदर्स आर फिअरफुल. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ते वाक्य. जेव्हा लोक घाबरतात तेव्हा तुम्ही ग्रीडी व्हा आणि जेव्हा लोक ग्रीडी होतात तुम्ही घाबरा. बस तेवढाच विषय आहे. गेली संधी थांबत नाही, घर बांधून राहत नाही. सो डिले कॉस्ट फार मोठी आहे. आणि दुसरं तर रिग्रेट येतं. आता बऱ्याचशा लोकांना मी आता इस्रायलच्या वेळेस मार्केट खाली पडलं होतं आणि इन्व्हेस्टमेंट करा म्हटलं, त्यांनी नाही केलं. माझं त्यांना पश्चाताप होतं, अरे नाही करायला पाहिजे होतं. किंवा कोरोनाच्या काळात मी ज्या लोकांना म्हटलं होतं करा, त्यांना आता रिग्रेट होतं की प्रॉब्लेम्स येतात, नंतर मागे वळून पाहिल्यानंतर वाटत होतं की ती प्रॉब्लेम नव्हतं, ती संधी होती. एक पोरगा नापास झाला शाळेमध्ये, आता त्याला घरच्यांनी बदकवला, हे झालं ते झालं. आता तोच मोठा व्यावसायिक आहे. म्हणजे काय, तो फेल झाला, मग त्यांनी व्यवसाय सुरू केला, तो मोठा माणूस झाला. किंवा एक माणूस फेल झाला, नीट अभ्यास करत नव्हता, घरच्यांनी बदकावलं वगैरे सगळं काय. त्यानंतर त्यांनी ठरवलं की नाही काय पण उद्या मी येणार, आता पहिला नंबर काढणार आणि पुढे तो कलेक्टर झाला. इन शॉर्ट प्रत्येक संधी गिफ्ट घेऊन येते आणि ते गिफ्ट आपण घेतच नाही, आपण बसतो ते प्रॉब्लेमकडे बघत. सो इतरांना इम्प्रेस करण्यासाठी खर्च करणं ही दुसरी सवय, फार घातक सवय. पहिलं डिले करणं ही वाईट सवय, दुसरी काय लोकांना इम्प्रेस करायचं आहे. काय तुमच्याकडे घर असल्यावर, गाडी असल्यावर, लय मोठी लक्झरी गाडी घेतली तर तुम्हाला काय तुमच्या नातेवाईकांना आनंद होतो, दुःख होतो. प्रामाणिकपणे विचार करा. पहिली गोष्ट
तुमचा आनंद किती वेळ टिकतो. मटेरियलिस्टिक गोष्ट आहे ना तुम्हाला आनंदी ठेवणार. कार घेतली तर 2-4 वेळी, त्यानंतर फक्त EMIचं बर्डन, बाकी ती कार आनंद देत नाही. विचार करणं गरजेचं आहे. कोणाला दाखवताय, कशासाठी दाखवताय, कोण बघताय, थिंक अबाउट दॅट. हे बघा, हे जे शर्ट आहे ना ते कुठनं घेतलं रे? हा, झुडिओ मधनं घेतलंय. किती? 400 रुपये. 400 का शर्ट आहे. युट्यूबला व्हिडिओ बनवतोय. घ्यायची परिस्थिती नाही असं नाहीये. काय करायचंय? छान वाटलं मला. मी गेलो होतो असंच बघायला, अरे लई स्वस्त कपडे मिळतात, घेऊन आलो 4-2 उचलून. आय एम व्हेरी हॅपी. सो शो ऑफ साठी नका घेऊ. आणि मला काय हे, मग मला बरेच लोक येतात, सर हे ऑफिस तुमचं स्वतःच आहे. म्हटलं नाही, भाडेच आहे. सर तुम्ही तर श्रीमंत. म्हटलं सर हे 2 कोटी 2.5 कोटी 3 कोटीचं ऑफिस आहे. याला भाडे मला महिन्याला 60,000 रुपये, 60,000 रुपीज. वर्ष जातं 7,20,000 रुपये. ठीक आहे. पण म्हटलं मी जर साधं सिंपल विचार केला ना, 12% रिटर्न जरी म्हटलं 3 कोटीवरती, तर 36 लाख रुपये मला भेटतात प्रॉफिट बेअर मिनिमम. आणि म्हटलं त्यातले 7 लाख रुपये काढून टाका, तरी 29 लाख रुपये दरवर्षी प्रॉफिटमध्ये. कोणाला दाखवायचं? मला स्वतःच आहे, भाड्याने आहे. बरं, तुम्ही काय माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट करत नाही, तुम्ही करता म्युच्युअल फंडला. म्हणजे मी उद्याच्याला नसेल तरी पण तुमचं काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या याच्यावरती जाऊन मिळून जातात. आणि ते कुठेही जाऊ तुम्ही विचारा, मी असेल नसेल त्यांनी काहीच फरक पडत नाही. क्यों लेना आहे? आणि मला याच्यात लाज नाही वाटत, मला याच्यात अभिमान वाटतो की मी राईट फायनान्शियल डिसिजन घेतो. मला शॉप नाही करायचं. मी म्हणू शकतो बिल्डिंग माझी, काय भाड्याने येईल, आणि घेऊ शकतो, तात्काळ घेऊ शकतो, काही पण प्रॉब्लेम नाही. पण मी असे वेडे निर्णय नाही घेणार. मला नाही दाखवायचं कोणाला मी कसा आहे, काय माझी काय परिस्थिती आहे. वाय तुम्ही काय दाखवताय? महागडा फोन, मी आयफोन लाईफमध्ये पहिल्यांदा घेतला, आयुष्यात पहिल्यांदा. ते पण मला कोणीतरी सांगितलं सेफ आहे, आणि माझ्याबरोबर एक फ्रॉड झालं होतं, काय ऑनलाईन फ्रॉड. सो आय बॉट इट. देन मला असं कळलं की त्यात बी फ्रॉड होतं, काय अडचण नाही. सो त्याच्या अगोदर माझा महागातला महाग फोन 22,000 होता. ते पण आमच्या इकडं कामासाठी लागतो म्हणून. साहेब काही गरज नाही कोणाला दाखवायची मी किती श्रीमंत आहे. दुसरं कपडे घ्यायचे ब्रँडेड, हे ब्रँडेड, ते सर काय गरज नाही आहे. थिंक अबाउट दॅट. ब्रँडेड वस्तू वापरायच्या, आयफोन वापरायचा, अजून काय हे करायचं. लोकांना सोसायटी प्रेशरमध्ये राहायचं. काय लोक काय म्हणतील. हे ना 5 रिग्रेट्स ऑफ लाईफ नावाचं पुस्तक आहे. काहीतरी ऑस्ट्रेलियामध्ये एक नर्स होती आणि तिने लिहिलेलं आहे. तर क्या कहेंगे लोग, ये सबसे बडा रोग. पहिलं रिग्रेट होतं की लोकांचा विचार करून खूप काही जगलोच नाही, मी स्वतःला अजून आनंदी ठेवू शकत होतो. असे त्यांनी जे काही म्हणजे ICU मध्ये कामाला होते नर्स, आणि तिथं जे म्हातारी कोतारी मरायच्या स्टेजवरती होती, ती लोक दुःखी होती. आणि मग त्यांचं दुःखाचं कारण काय रिग्रेट होतं, तर त्यांनी म्हणजे का दुःख करताय, आता झालं की तुमचं आयुष्य जगून. तर त्यांची जी मेजर कारणं होती त्यापैकी एक होतं लोकांचा खूप विचार केला. लोकांना दाखवण्यासाठी, चांगलं दाखवून दिसण्यासाठी खूप वेळ व्हायला घालवलं. हे बघा, मरताना एवढं भोगल्यानंतर काय दाखवून. मी आता रिसेंटली वाईला गेलो होतो, तिकडे ना फडणवीसांचा वाडा आहे, 200 रूम असतील कदाचित. मी असं विचार करतो काय वैभव असेल तेव्हाचे. आणि ते थर्ड आहे किंवा ते पार त्याचं म्हणजे काहीच नाही राहिलं. साला आपण काय, त्यांचं किती नाव असेल तेव्हा, 200 खोल्यांचा वाडा वगैरे असं तसं. आता काय, आता काहीच नाही. कोणाला दाखवतंय, कोणाला इम्प्रेस करताय. अरे आज काय जगताय ते खूप महत्वाचं मित्रांनो. शो ऑफ ब्रँडेड, सोसायटी शेजाऱ्यांनी घेतलं, पाहुण्यांनी घेतलं, बरोबर तिकडे घेऊ द्या. ते EMI भरून परेशान आत्मा आहे. तुम्ही कशाला होताय? लाईफ ट्रॅप. पगार वाढतो, लोक काय करतात, लाईफस्टाईल लगेच वाढवतात. पगार वाढला की लगेच वस्तू वाढवणार, अजून काहीतरी घेणार, मोठी गाडी घेणार, मोठं घर घेणार, आणि बचत मात्र शून्य ठेवतात. बघा, इन्कम वाढली की माणूस मोठी गाडी, मोठं घर, महागडे कपडे घेतो. आणि हाच खरा ट्रॅप आहे. सेव्हिंग पासून दूर राहतो. वास्तव इन्कम वाढलं की तुमची लाईफस्टाईल न वाढवता तुम्ही वेल्थसाठी इन्व्हेस्टमेंट वाढवली पाहिजे. हे प्रॅक्टिकल आहे. आणि नाही वाढवली तर प्रॉब्लेम काय, तुमचे पैसे येतील, पैसे जातील. करोनासारख्या काळात सुद्धा 40-40 वर्ष काम करून सुद्धा लोकांकडे 2 महिने 4 महिने जगण्यापुरते पैसे नव्हते, आणि तुमच्याकडे काही पैसे नाही राहणार. प्रॅक्टिकल सांगतोय तुम्हाला. तिसरी सवय, पैसे मॅनेज न करणे. किती येते, किती जाते, कुठं जाते, काहीच तपास नाहीये. मग कसं काय तुमच्याकडे राहील. तुम्ही एखादा व्यक्ती आहे तुमच्या आयुष्यात, तर त्याचं दरापीस नाही केली, काय म्हणतात त्याला, इग्नोर केलं, त्याची केअर नाही केली, तर तुमच्याकडे बरोबर नाही राहणार जास्त दिवस. सेम थिंग, तुम्ही पैशाची काळजी घेत नाही आहात, तुम्ही त्याला इग्नोर करत आहे. कुठं जातोय माहित नाही, कुठे येतोय माहित नाही. माझी बायको कुठं जाते मला माहित नाही, किंवा तुमचा नवरा कुठं जातो तुम्हाला माहित नाही, कुठं येतो माहित नाही, कसं काय होतं माहित नाही. तो राहील का तुमच्याबरोबर, ती राहील का, तुम्ही राहाल का. सेम थिंग, हा पैसा सुद्धा कुठं जातो कुठे येतो तुम्हाला माहित नाही. म्हणजे काय, ही इज ऑल्सो युअर पार्टनर. ट्रीट ॲज लाईक अ पार्टनर. पैशाला पार्टनर बनवा म्हणजे आयुष्य बनेल. बजेट नाही, आधी खर्च करायचा, क्रेडिट कार्ड वापरायचं. बजेट केलं होतं का, आपल्याला एवढ्याच पैशात भागवायचं आहे, आपल्या बजेटमध्ये हे बसत नाही, आपण घेऊयात, पैसे जमा करूयात, मग करूयात, असलं काही नाही. करायचं, उठलं की कोण उलट खर्च करत बसायचं. कंट्रोल नाही. बघा, सेल्फ कंट्रोल हा जगातला सगळ्यात मोठा कंट्रोल आहे. आणि कंट्रोल तर ठेवायला लागेल साहेब. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, तात्काळ उपभोग, हे शाप आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही त्याला वरदानमध्ये पण कंट्रोल कन्वर्ट करू शकता. सगळ्यात महत्त्वाचे छोटे छोटे खर्च जर विचारात घेतले तर 60
₹100 सहजच जातात, नाश्ता चहा पाणी अमकं ढमकं. साहेब मी आहे ना म्हणजे आता ठीक आहे परिस्थिती वेगळी आहे, दररोज सकाळी जातो, मला गेल्यानंतर मी नारळ पाणी पितो, त्यानंतर मग आमचं ते ज्यूस असतं एक, ₹100-200 तर असेच जातात. वर्षाचं काढलं 5,000-6,000 होतात. बरं जास्त म्हणजे नाहीच आहे रिकग्नेबल माझ्यासाठी, बट मला सांगायचं काय कधी 5-10,000 खर्च होतो पत्ता लागत नाही. मग जाते कुठं हे असल्या गोष्टींचा विचार करा, काय कुठं ट्रॅक लिहा, ते ॲप येतात भरपूर सारे, वापर म्हणजे वापर नाही करायचा. ते OTTचे प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन घेतले, जिमची मेंबरशिप घेतली, अजून काय केलंय, बरंच काय करतात लोक. आणि मग काय होतं ते सबस्क्रिप्शन घेतलेलं असतं, ते कंटिन्यू कट होत असतं आणि आपण मात्र ते वापरत नाही, बघत नाही, काही नाही, तरी त्याची बिलं भरत असतो. इथं पण पैसे जातात. अविचाराने खरेदी करणं, सेल बघायचा, मग आता ही गोष्ट लई स्वस्त मिळते आहे, गरज आहे का ते विचारच नाही, फुकट मिळत असल्यासारखं ते घेऊन टाकायचे. साहेब गरज नाही आणि वस्तू फुकट मिळते तर ती महाग आहे. मी काय सांगितलं, तुम्हाला गरज नाहीये आणि वस्तू फुकट मिळते, पैसे नाही द्यायचे, तर ती गोष्ट महाग आहे. आणि गरज आहे इन दिस सर्कमस्टन्सेस, ती गोष्ट घेणं किती महाग असती तरी स्वस्त आहे. एक डॉक्टर आहे, त्याला स्टॅटिस्कोप काय असतं ते पाहिजे, ते डॉक्टरसाठी किती महाग मिळालं ते चांगलं आहे, तुमच्यासाठी काय उपयोग, फुकट देत आहेत ते. कचरा, जागा, अडचण, काय करणार, किती वेळा स्वतःच ऐकत बसणार, त्यांनी काय कळणार का तुम्हाला, थिंक अबाउट दॅट. मग तो ₹10 मिळतो, ₹10 तरी का द्यायचे त्यासाठी, तुम्हाला गरज नाही त्याची. कपाटात ठेवायला जागा नाही, खरंच त्या कपड्यांची गरज आहे का, किती यूज होतो विचार करा ना जरा. कुछ भी हे अशा ठिकाणी पैसे जातात. 4थी सवय शिकणं थांबवणं, याच्यासारखं तर वाईट आहे ना जगात काही नाही. सगळ्यात मोठी एसआयपी ही आहे, सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट ही आहे. मी हमेशा लोकांना म्हणतो 2,000ची SIP करण्यापेक्षा 2,000 पैसे जमा करा आणि 10-20 हजार रुपये जमा करून तुमच्या फील्डमधला बेस्ट कोर्स करा, बेस्ट नॉलेज घ्या. त्या नॉलेजने तुमचं उत्पन्न आज 20,000 आहे तर पुढच्या वर्षी 50,000 होऊ शकतात. सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट इकडे आहे आणि ती करणं लोक थांबवतात. डिग्री मिळाली म्हणजे सगळे मिळालेलं असं नाही होत. तुम्हाला सांगतो कचऱ्याने डिग्र्या पडल्यात. आज ग्रॅज्युएट आहेत ना, 90% पोरांना जॉब नाहीत. काय त्यांना येतं, काय त्यांच्याकडे स्किल आहे, का द्यायचं त्यांना जॉब फालतूमध्ये. मी आत्ताच काल परवा एकाला भेटलो, फर्निचर शॉपमध्ये काम करतात ते, आमच्या रिलेटिव्हमध्येच आहेत. सो ही केम टू माय ऑफिस अँड वी विल डिस्कस की काय शिक्षण आहे. काय M.Com झालंय, किती एफर्ट घेतला, काय केलं, फर्निचर दुकानात काम करतात. किती वेळा आईवडिलांचा मार खाल्ला असेल, किती वेळा आईवडिलांनी कुठून उधार आणून त्याचे पैसे भरले असतील, फी भरली असतील, वही आणलं असेल, पुस्तक आणलं असेल, काही जॉबच नाही कुठे. मग ते फर्निचरच्या दुकानामध्ये ते काहीतरी करतात. थिंक अबाउट दॅट. त्यासाठी M.Com व्हायची गरज नव्हती. डिग्री असणं हे युजलेस काम आहे, हे आता समजून घ्या. प्रॅक्टिकली विचार करा. तुम्हाला कंटिन्युअसली शिकत राहायचंय, अपग्रेड करत राहायचंय, तरच पुढे. मी आता कम्प्युटर इंजिनिअरिंग बद्दल चर्चा करत होतो कोणाशी, तर बोलले ते 1980च आहे. हे शिक्षणाचा काही शून्य उपयोग आहे आताच्या मार्केटला. कम्प्युटर इंजिनिअरिंग ज्याच्यासाठी पैसे खर्च करून लोक इंजिनियर होतात, त्याचे शिक्षण आउटडेटेड आहे, ते 50 वर्ष मागे आहे म्हटलं. काय करणार तसं सर्टिफिकेटचं, त्यावेळेचे प्रोग्राम काय काय करणार काय, AI आता ते मिनिटात सेकंदात बनवतात, ते पोरांना शिकवतात. सो इट्स आउटडेटेड. शिकलं थांबलं की आयुष्य थांबलं म्हणून समजा. ही चूक तुम्ही करता म्हणून तुम्हाला शिका ना. पेपरात येण्यासाठी आतापर्यंत शिकलात, आता वापरात येण्यासाठी शिका. वापरातलं शिक्षण कोणतं आहे, आरोग्याबद्दलचं शिक्षण आहे, फायनान्सबद्दलचं शिक्षण आहे, नातेसंबंधांबद्दलचं शिक्षण आहे, तुम्हाला जे काही आध्यात्मिक गोष्टींचं शिक्षण आहे ते वापरात येणार आहे. मन शांतीसाठीचं शिक्षण, मेंटल पीससाठीचं शिक्षण, वापरातलं शिक्षण शिका त्याच्यातलं. आणि जर नाही शिकत आहे तर आणि का नाही शिकत आहे, स्किल घ्या, अपडेट नाही, डिग्री घेतली बात ते सगळंच मला अक्कल आली. सेम थिंकिंग, नवीन तुम्ही काही शिकला नाही, नवीन विचार येणार नाही, तेच विचार करणार, तिथंच मरणार. आणि कम्फर्ट झोन म्हणजे काय, वाज झालं एवढं, त्याच्या पुढे नाही, स्ट्रेस घ्यायचं नाही, टेन्शन झालं माझं 8 तासाचा जॉब झाला, विषय संपला, तुमचं आयुष्य संपलं. कम्फर्ट झोन डेंजरस आहे आणि कम्फर्ट झोन जो तोडतो तेच पुढे जातात. सेफ वाटतं काय की आपले पैसे आले, घरजून टाकले, विषय संपला, किंवा थोडेसे बँकेत टाकले, विषय संपला. सुरक्षित वाटतं. का सुरक्षित वाटतं, दुसरं पण सुरक्षित आहे, तुमच्याकडे नॉलेज नाही म्हणून प्रॉब्लेम आहे, ते वाढवा. कम्फर्ट झोन सगळं ठीक वाटतं, धोका नाही वाटत, टेन्शन येत नाही. रोज रुटीन लाईफमध्ये टेन्शन येत नाही. थोडंसं काही रुटीन बदललं की टेन्शन येतं, अरे कसं काय होणार. कम्फर्ट झोनच्या बाहेर ग्रोथ नाही. कम्फर्ट झोनमध्ये असाल ग्रोथ नाही आणि भीती कायमची तुमच्या डोक्यात असणार. सो प्लीज कम आउट फ्रॉम द कम्फर्ट झोन. शिकायचं म्हणलं की तुम्हाला कम्फर्ट झोन तोडावाच लागेल. आता चाललंय, राहू दे शिकायचं, असं नाही चालणार. दुसरे सगळ्यात 5वी महत्वाची चूक जी तुम्ही करता ती म्हणजे लॉंग टर्म विचार नसणे. साहेब तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुम्हाला उद्या रिटायर नाही व्हायचंय, तुम्हाला उद्या पोराचं शिक्षण नाही करायचं, उद्या काहीच नाही करायचंय. तुम्हाला जे काही करायचंय ते भविष्यात करायचंय, लॉंग टर्म मध्ये करायचंय. सो लॉंग टर्मचा विचार नाही, शॉर्ट टर्म मध्ये काय होतंय ना त्याच्याशी लक्ष देता तुम्ही. आणि शॉर्ट टर्मचा विचार म्हणजे शॉर्ट टर्म कोणी परफेक्ट असूच शकत नाही, लॉंग टर्म मध्ये परफेक्ट. मी ठरवलं की मला बाबा ही परीक्षा पास व्हायची, मी शॉर्ट टर्म आता 2 वेळा नापास झालो, 3 वेळा नापास झालो, पण मी त्यातनं शिकलो आणि मी लॉंग टर्म मध्ये सफल झालो. साहेब तुम्हाला काय वाटतं, मी आज स्टॉक मार्केट बोलतो, म्युच्युअल फंड वाटतो, पहिल्या दिवशीच मला सगळं कॉन्फिडन्स आला असेल, काही चढ उतार सगळे बघितल्यानंतर कळलंय. काय वाटतं तुम्हाला,
कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. साहेब पहिल्या वेळेला पैसे लावले, दुसऱ्या वेळेला पैसे लावले. मी हमेशा काही वेळेला लोकांशी बोलताना बोलतो की यार आम्हाला तेव्हा आहे ना आमच्या लहानपणी ऐकलं होतं, आमची मानसिकता अशी होती की रिअल इस्टेट इज सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट. म्हणजे फलाना श्रीमंत आहे, घरी चर्चा करताना आई वडिलांना ऐकलं का आता त्याच्याकडे घर आहे, गाडी आहे, जमीन जुमला आहे. आम्ही जेव्हा स्टॉक मार्केटला आलो ना तेव्हा जेव्हा पैसे वाढले तेव्हा आम्ही काढून याच्या गोष्टी केल्याच. तेव्हा आता परत विकून इकडे येतोय हे मधल्या काळात. सांगायचा मुद्दा काय की भीती आम्हालाही होती, पडल्यानंतर आम्हालाही रात्रीची झोप येत नव्हती, पण त्याच्यानंतर आम्हाला कोणीतरी सांगितलं होतं पेशन्स ठेवा, शांती ठेवा, जसं मी तुम्हाला हमेशा सांगत असतो. मग आम्ही ती ठेवली, नंतर कळलं परत वरती आलं, परत भीतीपोटी वाटलं की काढून घ्यावं, नंतर म्हणलं नाही थांबा, पेशन्स. आणि मग ते हळूहळू शिकलो. रातोरात कोणी लर्न करून येत नाही, तुम्हाला पण ते सगळं करायला लागेल आणि लॉंग टर्मचाच विचार करायला लागेल. शॉर्ट टर्म मध्ये काय होऊ शकत नाही, रातोरात काही नाही. लॉंग टर्मचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आजचा विचार बंद करा. फ्युचर इग्नोर करणं हे पण वाईट आहे आणि पेशन्स नसणं हे पण वाईट आहे. आजचा विचार केल्यामुळे काय होतं, फ्युचर पण इग्नोर होतं, कारण भविष्यात आणि आपल्याला पाहिजे ते भविष्यासाठीच पाहिजे. बरेचसे लोक म्हणतात की सर भविष्यात मेलं तर काय. सर मेलात तर प्रॉब्लेम नाहीच आहे, जगलात तर प्रॉब्लेम आहे. विदाऊट पैसे जर जगलात तर प्रॉब्लेम. भविष्यासाठी तुम्हाला लॉंग टर्मचा विचार करणं खूप गरजेचं आहे. गरीब आणि श्रीमंत याच्यामधला जर विचार केला तर आजचा खर्च लगेच सुख आणि भविष्याकडे दुर्लक्ष ही गरिबीची मानसिकता आहे. आणि श्रीमंतीची, तुमच्याकडे जर पैसे येत आहेत, काबाड कष्ट करतायत आणि पैसे राहत नाही तर तुमची मानसिकता कदाचित तिकडे आहे. चेक करा, आजचे पैसे आले आजच उपभोग घेताय किंवा भविष्यातले पैसे पण म्हणजे क्रेडिट कार्ड कर्ज घेऊन आजच उपभोगताय. म्हणजे भविष्यात कमवणार आहात तिकडे भरायचे, म्हणजे भविष्यात कमवून तिकडे द्यायचे. तर भविष्यातले कर्ज काढून पैसे खर्च करणं म्हणजे भविष्यात कमाविणारे पैसे खर्च करणं. तर अशी मानसिकता तुमच्या आहे, तुमच्याकडे कधीच पैसे राहणार नाही. श्रीमंत भविष्यासाठी निर्णय घेतात, गुंतवणुकीला प्रथम प्राधान्य देतात, दीर्घ नियोजन करतात, शॉर्ट टर्मसाठी काही करत नाहीत. रियालिटी चेक जर करायचं झालं तर या 5 घातक सवयी आहेत ज्या तुम्हाला श्रीमंत होऊ देत नाहीत, तुमच्याकडे पैसे टिकू देत नाहीत. 1% जरी तुम्ही दररोज बदल केला, रातोरात लईच फास्ट बदल करणं अपेक्षित नाहीच आहे. छोटासा बदल मोठं आयुष्य बदलू शकतो. 365 दिवस असतात, 365 दिवसामध्ये दररोज संधी आहे वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे मार्केट वाढलं तरी कुठतरी संधी आहे, मार्केट पडलं तरी कुठतरी संधी आहे, असं नाही की संधी नाही आहे. तर दररोज संधी असते असं मला वाटतं. चेंज सुरू करा आणि तो कसा होतो, अवेअरनेसने. आता मी तुम्हाला अवेअर केलं, चेंज सुरू झालं. तुम्ही जर लगेच ॲक्शन घ्यायला स्मॉल स्टेप घ्या, छोटीशी इन्व्हेस्टमेंट चालू करा आणि डिसिप्लिनली ती करत राहा. काही करायचं नाही. निरंतरता ही सफलता की कुंजी आहे. म्हणजे तुम्ही निरंतर अवेअरनेस आधी ओळखा, कुठली सवय तुम्हाला मी जसं सांगितलं लिस्ट करा, त्याच्यानंतर स्मॉल स्टेप कोणती सवय तुम्ही आता अडॉप्ट करणार खाली मला कमेंट बॉक्समध्ये पण सांगा. किंवा मी उद्यापासून वाचण्याची सवय करतोय, की मी SIP करण्याची सवय लागतोय, किंवा मी बजेट बनवण्याची सवय लावतोय. ज्या सवयी महत्त्वाच्या आहेत त्याची लिस्ट आउट करा, गुगलला करा, टाका किंवा ChatGPTला टाका, कोणत्या सवयी मला श्रीमंतीकडे घेऊन जातील, कोणत्या सवयी मला गरिबीकडे घेऊन जातील. लई काही डोक्याला ताप नसेल करा तर ChatGPT तुमच्यासाठी चांगला बदल आहे. आणि डिसिप्लिन खूप महत्त्वाची गोष्ट आहे. डिसिप्लिन लोकच विनर बनवू शकतात आणि तुम्हाला डिसिप्लिन व्हायला लागेल. आणि अजून वेळ गेलेली नाही. सगळ्यात महत्त्वाचं आज सुरू करा, हॅबिट बदला. हॅबिटच मूळ कारण आहे तुम्हाला गरीब किंवा श्रीमंत बनवण्यामध्ये. तुम्ही जर हॅबिट बदलली तर भविष्य बदलाल आणि तुम्ही आहे याच सवयी बाळगत राहाल तर मात्र तुम्ही भविष्यात गरीबच राहाल. फायनल ट्रूथ काय, पैसा नाही हे काय आहे, रिझल्ट आहे. पैसा आहे हे पण काय, रिझल्ट आहे. बघा, श्रीमंत फक्त पैशाने येत नाही, पैसा हा रिझल्ट आहे, कारण नाही. हॅबिट मध्ये सवय बदलल्या की विचार बदलला, विचार बदलले की आयुष्य बदलतं. डिसिजन तुमचा, कोणी तुमच्यासाठी सवयी बदलणार नाहीये, तुम्हालाच तुमच्या सवयी बदलायला लागतील. मी सवयी बदलून तुमचं आयुष्य बदलणार नाहीये. श्रीमंती आधी हॅबिटमध्ये येते आणि नंतर अकाउंटमध्ये येते. मग तुम्ही हॅबिटमध्ये श्रीमंती आणली आहे का, आणणार आहात का, आणि कधीपासून ॲक्शन घेत आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हे जे काय मेहनत करतोय त्याचं फळ म्हणजे तुमची श्रीमंती. सो तुम्ही कधी सुरू करताय किंवा केलंय याच्याबद्दल नक्की कमेंट करा. वेळ आम्ही एवढा काढतोय, तुम्ही कमेंट पुरता तरी वेळ काढावा आणि आम्हाला आमच्या कामाचं पावती द्यावी असं मला वाटतं. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.